लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं। 6व्या टप्प्यामध्ये 8 राज्यातील 58 जागांवर लढणाऱ्या 899 उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झालं। यामध्ये 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं। 6व्या टप्प्यात 8 राज्यातील 58 जागांवर लढणाऱ्या 889 उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद झालंय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 6व्या टप्प्यात देशात 57.7% इतकं मतदान झालंय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 6व्या टप्प्यात देशात 57.7% मतदान झालंय। एकूण मतदान 57.7%। पश्चिम बंगालमध्ये 78%, झारखंडमध्ये 61.41%, ओडिशामध्ये 59.60%, हरियाणामध्ये 55.93%, दिल्लीत 53.73%, उत्तर प्रदेशमध्ये 52%, बिहारमध्ये 52%, तर जम्मू काश्मीरात 51% मतदान झालंय। पश्चिम बंगालमध्ये 6व्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान झालं असून जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झालंय। आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांनी मतदान केलंय। तर यूपीमध्ये मनेका गांधी, अभिनेता दिनेशलाल यादव, जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती, झारखंडमध्ये क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आणि पंजाबमध्ये कपिल देव यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर प्रियंका गांधी यांची मुलं रेहान आणि मिराया वाड्रा यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। लोकसभेच्या मागील 5 टप्प्यांप्रमाणे 6व्या टप्प्यातील मतदानाचा टक्का हा तितकाच असल्याचं चित्र पाहायला मिळालं। ये जो वोट है ना, देश हित के लिए है। आज हर व्यक्ति देश हित में जा रहा है वोट करने, राष्ट्र हित में, और राष्ट्र हित में सब कोई नरेंद्र मोदी जी के साथ खड़ा है। इस देश के लोगों के परिचय को सभी जानते हैं और आज देश का प्रधानमंत्री चुनना है। दौड़ में सिर्फ नरेंद्र मोदी जी हैं और लोगों के दिल में मोदी जी हैं, इसलिए कोई अपना वोट इधर उधर दे करके खराब करेगा ही नहीं। वोट नरेंद्र मोदी जी को, वोट देश को। दरम्यान कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान झालंय ते सुद्धा पाहूया। उत्तर प्रदेशात 14 जागा, हरियाणामध्ये 10 जागा, बिहारमध्ये 8 जागा, पश्चिम बंगालमध्ये 8 जागा, दिल्लीमध्ये 7 जागा, ओडिशामध्ये 6 जागा, झारखंडमध्ये 4 जागा, तर जम्मू काश्मीरमध्ये 1 जागेवरती मतदान झालंय। लोकसभेचा 6वा टप्पा देखील संपलाय। आता 1 जूनला शेवटचा म्हणजे 7व्या टप्प्यातील मतदान बाकी आहे। 6व्या टप्प्याच्या जागांवरील मतदान कोणाच्या फायद्याचं ठरतं हे निकालातूनच स्पष्ट होतं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।